Welcome, dear students. In this topic, we discuss so many concepts related to motion. In this video, we are going to discuss about some equations of motion. The well-known legendary scientist Newton derived three equations. These three equations are called as kinematical equations. त्यांना गतीची समीकरण असं म्हणतात. आणि these are nothing but the relation between four quantities. Relation between displacement means yes, acceleration, velocity, it may be initial or final velocity, and time. तर या चार क्वांटिटी मधली रिलेशन म्हणजेच हे तीन इक्वेशन्स आहेत. तर हे इक्वेशन्स आपण आता डिड्यूस करूया विथ हेल्प ऑफ ग्राफिकल मेथड. तर ग्राफिकल मेथडच्या साहाय्याने, ग्राफच्या साहाय्याने आपण हे इक्वेशन्स मिळवूया. तर यासाठी ग्राफ ड्रॉ केलेला आहे. द ग्राफ रिप्रेझेंट्स द मोशन ऑफ ए ऑब्जेक्ट. एका ऑब्जेक्टची ती मोशन दाखवतो. इनिशियली द ऑब्जेक्ट इज ॲट पॉईंट डी. डी या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे आणि इट हॅज सर्टन व्हॅलॉसिटी. इथे याला व्हॅलॉसिटी आहे यू. काही सर्टन त्याला व्हॅलॉसिटी आहे. झिरो व्हॅलॉसिटी जर असती तर ओरिजिनच्या ठिकाणी ऑब्जेक्ट ज्या अर्थी डी या पॉईंटवर आहे याचा अर्थ इट हॅज सर्टन इनिशियल व्हॅलॉसिटी यू. आणि आफ्टर टाइम टी, ॲज टाइम पास, ज्याप्रमाणे वेळ जातो त्या प्रमाणात इट्स व्हॅलॉसिटी इन्क्रीजेस आणि ॲट पॉईंट बी इट हॅज मॅक्झिमम व्हॅलॉसिटी. द व्हॅलॉसिटी ॲट पॉईंट बी इज व्ही. सो म्हणजे इथपर्यंत जी व्हॅलॉसिटीची व्हॅल्यू आहे इट इज यू आणि इथपासून इथपर्यंत जी व्हॅलॉसिटी आहे इट इज व्ही. तो व्हॅल्यू ऑफ सी डी आपण काढूया. पण त्याच्या आधी ड्रॉ परपेंडिक्युलर्स टू द एक्स ॲक्सिस फ्रॉम पॉईंट बी. फ्रॉम पॉईंट बी पासून बघा याप्रमाणे मी परपेंडिक्युलर ऑलरेडी आधी काढलेला आहे. इट इज द परपेंडिक्युलर ॲट पॉईंट ई. द परपेंडिक्युलर इंटरसेक्ट्स एक्स ॲक्सिस ॲट पॉईंट ई. अँड ऑल्सो ड्रॉ परपेंडिक्युलर टू बी. बीला एक परपेंडिक्युलर काढा थ्रू पॉईंट डी. डी मधून जाणारा, पॉईंट डी मधून जाणारा परपेंडिक्युलर टू बी. इट क्रॉस बी ॲट पॉईंट ए. तो ए या ठिकाणी क्रॉस होतो. नाउ ड्रॉ परपेंडिक्युलर टू वाय ॲक्सिस थ्रू बी. इट क्रॉस वाय ॲक्सिस ॲट पॉईंट सी. सी या ठिकाणी तो वाय ॲक्सिसला का होईल, क्रॉस होईल, इंटरसेक्ट होईल. पॉईंट बी मधून दोन परपेंडिक्युलर आपण काढलेले आहेत, एक एक्स ॲक्सिसवर आणि दुसरा वाय ॲक्सिसवर. आणि ऑल्सो पॉईंट डी मधून एक परपेंडिक्युलर आपण ड्रॉ आउट केलेला आहे. आता लेट्स डिड्यूस द इक्वेशन. आता इक्वेशन मिळवूया. दिस इज पॉईंट ओ. ॲज ओ सी इज इक्वल टू, पूर्ण ओसीची व्हॅल्यू म्हणजे ओडी प्लस सी डी. ओडी प्लस सी डी. ॲज द पॉईंट्स आर कोलिनियर. सो ओडीची व्हॅल्यू आहे यू आणि पूर्ण ओसीची व्हॅल्यू आहे फायनल व्हॅलॉसिटी व्ही. सो व्ही इज इक्वल टू ओडी u plus cd. So cd ची व्हॅल्यू येईल v minus u. therefore v minus u will be the value of cd. म्हणजे इथे आपण ऑलरेडी ते लिहिलेलं आहे, तर इथे आपण मिळवलेली आहे. आता पहा, ॲज दिस इज रेक्टँगल. हा रेक्टँगल आहे त्याच्यामुळे अपोजिट साईड्स आर इक्वल येईल. सिन्स ओडी इज इक्वल टू ए आणि व्हॅल्यू त्याची आहे, त्याची व्हॅल्यू आहे यू. याची पण व्हॅल्यू यू येईल, इज इक्वल टू यू. देन सी डी इज इक्वल टू ए बी. सी डी इज इक्वल टू ए बी आणि व्हॅल्यू त्याची आहे, सी डीची व्हॅल्यू व्ही मायनस यू. तर इट इज व्ही मायनस यू. देन ओ ई, इट इज द टाईम. ओ ई हा टाईम दर्शवतो. सो ए डी इज इक्वल टू ओ ई. ए डी इज इक्वल टू ओ ई इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ टाइम टी. आता आपण पाहूया ॲक्सिलरेशन ऑफ द बॉडी. ॲज द बॉडी हॅज सर्टन मोशन, ॲज द व्हॅलॉसिटी चेंजेस, द व्हॅलॉसिटी ॲट पॉईंट डी इज डिफरंट दॅन द व्हॅलॉसिटी ॲट पॉईंट बी. व्हॅलॉसिटी डिफरंट आहे. जर व्हॅलॉसिटी जर इक्वल असती तर हा जो काही ऑब्जेक्ट आहे इट मस्ट हॅव ट्रॅव्हल द स्ट्रेट लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. म्हणजे ग्राफ जो तुम्हाला मिळाला असता तो सरळ स्ट्रेट लाईन मिळाला असता. देअरफॉर ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला आहे
acceleration of that object is equal to final velocity minus initial velocity. Final velocity minus initial velocity upon time. So by putting the values, acceleration a, final velocity v minus initial velocity u upon time t, a into t is equal to v minus u. म्हणजेच v minus u, cd is equal to ab is equal to v minus u. Therefore cd is equal to ab is equal to v minus u, and v minus u means at is equal to at. म्हणजे आता cd ची व्हॅल्यू आणि ab ची व्हॅल्यू तो इक्वल आहे, पण आधी ती v मायनस u होती, तर v मायनस u इज इक्वल टू at. म्हणजे आणखी एक व्हॅल्यू तुम्हाला माहीत झाली. त्यामुळे यापैकी कोणती एक व्हॅल्यू आपण पुटअप करू शकतो. नाव BE इज इक्वल टू, बघा BE इज इक्वल टू काय येईल, AB प्लस AE या दोघांची बेरीज आहे एवढी, AB प्लस AE ॲज द पॉईंट्स आर कोलिनियर. व्हॅल्यू पुटअप करूया आपण. BE ची व्हॅल्यू, पूर्ण BE ची व्हॅल्यू येईल OC एवढी, इथे आपण लिहिलं तर इथे लिहूया. देअरफॉर OC इज इक्वल टू BE is equal to V. Therefore value of B is V is equal to AB ची व्हॅल्यू इथे आहे पहा, V minus U और AT. तर AT व्हॅल्यू इथे घेऊया आपण, प्लस व्हॅल्यू ऑफ AE, व्हॅल्यू ऑफ AE is U. Therefore you will get the first equation V is equal to U plus AT. In this way you got the first equation of motion, that is v is equal to u plus at. म्हणजे final velocity is equal to initial velocity plus acceleration into time. This is the first kinematical equation. This equation is the relation between velocity and time. This is the equation that is a relation between velocity and time. म्हणजे फर्स्ट इक्वेशन जी आहे, तर इट इज द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम असे विचारू शकतात. राईट द इक्वेशन दॅट डिपिक्ट द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम, दॅट शोज द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम. तर व्हेलॉसिटी अँड टाइम मधलं रिलेशन दाखवणारे हे इक्वेशन लिहा. तर फर्स्ट इक्वेशन हे याच्यातलं रिलेशन आहे. आता पहा, आता इथे ॲज द ऑब्जेक्ट हॅज सर्टन मोशन, इट मस्ट हॅव ट्रॅव्हल सर्टन डिस्टन्स. तर त्याने इथून इथपर्यंतच्या कालावधीत काही सर्टन डिस्टन्स आक्रमिलेलं असेल, तर डिस्टन्स आपण फाइंड आउट करूया. देअरफॉर टू फाइंड डिस्टन्स, तर मी इथे लिहितो. नाउ टू फाइंड डिस्टन्स ट्रॅव्हल इन टाइम t. सो डिस्टन्स दॅट इज डिस्प्लेसमेंट. देअरफॉर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू, हा जो पूर्ण क्वाड्रिलॅटरल आहे दिस वन, द क्वाड्रिलॅटरल DOEB, याचा एरिया म्हणजे द डिस्टन्स ऑर डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल किंवा क्वाड्रँगल DOEB. ओके, लक्षात घ्या. एरिया डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स काढताना इथे ग्राफिकल मेथडमध्ये हा जो क्वाड्रँगल तयार होतो याचा एरिया म्हणजे डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स. सो डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू, आता एरिया ऑफ क्वाड्रँगल या हा आपण दोन प्रकारे काढू शकतो. ॲज इट इज ट्रॅपेझियम, हा ट्रॅपेझियम आहे, त्यामुळे त्याला फॉर्म्युला आहे हाफ इंटू सम ऑफ द पॅरलल साईड इंटू हाईट. पण आपण वेगळ्या प्रकारे काढूया. दिस क्वाड्रँगल इज मेड अप ऑफ टू पार्ट. दिस इज फर्स्ट पार्ट, दिस इज सेकंड पार्ट. फर्स्ट पार्ट इज अ ट्रायंगल, सेकंड पार्ट इज ए रेक्टँगल. सो मग या दोघांच्या एरियाची बेरीज म्हणजेच या पूर्ण चौकोनाचा, या क्वाड्रँगलचा एरिया. सो तुम्ही असं लिहितो मग एरिया ऑफ दिस रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल प्लस एरिया ऑफ ट्रायंगल, प्लस एरिया ऑफ ट्रायंगल, ट्रायंगल BD किंवा BAD, एरिया ऑफ ट्रायंगल BAD. सो फक्त आता व्हॅल्यू पुटअप करूया. सो डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू एरिया ऑफ
याचा एरिया येईल, हा आयत आहे त्याच्यामुळे लांबी गुणिले रुंदी. सो दिस इज ओ ई इंटू ए ई इंटू ओ ई. दिस गिव्स एरिया ऑफ रेक्टँगल DOEA प्लस एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे हाफ बेस इंटू हाईट, बेस AB हाईट AD. सो बेस AB इंटू हाईट AD. फक्त व्हॅल्यू आता पुटअप करूया. सो S इज इक्वल टू AEची व्हॅल्यू आपल्याकडे आहे U, OEची व्हॅल्यू आहे टाईम T, इथे पण आपण लिहिले बा AD इज इक्वल टू OE प्लस हाफ इंटू AB. ABची व्हॅल्यू आहे V मायनस U, इथे पण दिले बा AB इज इक्वल टू V मायनस U. इथे ABची आणखी एक व्हॅल्यू आपण मिळवलेली आहे पहा, AB इज इक्वल टू 80. तो ABची व्हॅल्यू आपण टाकूया 80 इंटू AD. त्याकडे AD इज इक्वल टू OE इज इक्वल टू टाईम. सो यू गेट द इक्वेशन UT प्लस हाफ A T इंटू T square. This gives the relation between, this is the second kinematical equation. This equation gives second kinematical equation. हे इक्वेशन म्हणजेच गतीचं दुसरं समीकरण. That is displacement is equal to UT plus half AT square. This is the second kinematical equation. It is the relation between displacement and time. Relation between, second equation, it is the relation between displacement and time. ओके, लक्षात आलं. डिस्प्लेसमेंट अँड टाईम, इकडची फंडामेंटल क्वांटिटी घ्यायची आणि ही डिस्प्लेसमेंट आणि फंडामेंटल क्वांटिटी आहे, मूलभूत क्वांटिटी आहे टाईम. सो डिस्प्लेसमेंट अँड टाईम यातलं रिलेशन म्हणजे सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन. आता पाहूया आपण थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन. आता पाहूया थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन, हाऊ टू फाइंड इट आउट. आता इथे आपण CD इज इक्वल टू AB इज इक्वल टू V मायनस U इज इक्वल टू AT. इथे परत व्हॅल्यू लिहूया. सिन्स CD इज इक्वल टू AB इज इक्वल टू V मायनस U इज इक्वल टू AT. इथे जी व्हॅल्यू आपण मिळवलेली होती ती पुन्हा आपल्याला पुटअप करावी लागेल, त्यामुळे पुन्हा लिहितो. ओके, नाव परत आता डिस्प्लेसमेंट आपण काढूया. सो डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट ऑब्जेक्ट एस इज इक्वल, ग्राफिकल मेथडमध्ये डिस्प्लेसमेंट काढतात. एरिया, हा जो एरिया आहे, एरिया स्वेप्ड बाय, हा जो एरिया आहे इन्क्लूड झालेला टाईम आणि व्हॅलॉसिटीच्या मध्ये. सो एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB. Therefore S is equal to, as it is trapezium, हा समलंब चौकोन आहे, त्यामुळे याचा एरिया बरोबर हाफ इंटू सम ऑफ द पॅरलल साइड्स. आता या क्वाड्रिलॅटरलमध्ये बघा ही साईड आणि ही अपोजिट साईड आहे, ह्या पॅरलल आहेत, पण ही साईड आणि ही साईड पॅरलल आहेत. तर सम ऑफ द पॅरलल साईड OD प्लस BE, OD प्लस BE इंटू हाईट, त्याच्यातलं डिस्टन्स, या पॅरलल लाईनमधलं डिस्टन्स येईल OE इंटू OE. सो फॉर्म्युला, देअरफॉर S इज इक्वल टू हाफ, ॲज इट इज ODची व्हॅल्यू आपल्याकडे OD इज इक्वल टू U प्लस BEची व्हॅल्यू, BEची व्हॅल्यू आहे पूर्ण V, पूर्ण BE V आहे, इंटू OE. OE मीन्स टाईम. देअरफॉर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू हाफ इंटू, इथे U प्लस V लिहिताना मी असं लिहू शकतो, V प्लस U इंटू T. फक्त अरेंजमेंट केलेली आहे आपण. आपल्याला आणखी एक बदल करावा लागेल. नाव ॲक्सिलरेशन इज इक्वल टू V मायनस U अपॉन टाईम. फॉर्म्युला ऑफ ॲक्सिलरेशन आपण T साठी फॉर्म्युला मॉडिफाय करू. देअरफॉर टाईम इज इक्वल टू V मायनस U अपॉन A, V मायनस U अपॉन A. ओके, आता ही व्हॅल्यू टाईमची आपण या ठिकाणी पुटअप करूया. देअरफॉर S इज इक्वल टू, ॲज इट इज हाफ इंटू V प्लस U ॲज इट इज आहे, इंटू टाईम. टाईमची ही व्हॅल्यू टाकूया आपण V मायनस U अपॉन A, V मायनस U अपॉन A. इथपर्यंत लक्षात आलं. देअरफॉर S इज इक्वल टू 1 अपॉन
2a आणि इकडे v प्लस u आणि v मायनस u. आता v प्लस u आणि v मायनस u हे एक्सपान्शन आहे पहा, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअरचं. जसं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याचं एक्सपान्शन येईल ए प्लस बी अँड ए मायनस बी. इन दिस वे व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर याचं एक्सपान्शन येईल व्ही प्लस यू आणि व्ही मायनस यू. त्यामुळे सो फर्दर इट इम्प्लाइज एस इज इक्वल टू 1/2a आणि इथे येईल व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. देअरफॉर फर्दर वी गेट 2as इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. यू स्क्वेअर पण इकडे आणूया. देअरफॉर 2as यू स्क्वेअर इकडे आणा प्लस होईल यू स्क्वेअर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. कन्व्हिनियंटली मांडलं तर व्ही स्क्वेअर या बाजूला लिहा, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर या बाजूला काय पहा प्लस 2as. कन्व्हिनियंटली फक्त आपण आता मांडणी केलेली आहे आणि हे म्हणजेच दिस इज द थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन. दिस इज द थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन आणि इट इज द रिलेशन बिटवीन व्हॅलॉसिटी आणि फंडामेंटल क्वांटिटी आहे इथे लेंथ म्हणजे डिस्प्लेसमेंट. इट इज द रिलेशन बिटवीन व्हॅलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट. तर इन दिस वे वी ऑब्टेन all the three kinematical equations by graphical method.